नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या सायन्स आणि विद्या मॅथ क्लासेस मध्ये स्वागत. तर आजच्या लेक्चरला आपण 10वीचा पार्ट 1 चा दुसरा टॉपिक क्वाड्रेटिक इक्वेशन यामधील आपण प्रॅक्टिस सेट 2.3 आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करणार. प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये काय सांगितलेले बघा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. आपल्याला जे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर या मेथडनं सॉल्व करायचे. ज्यावेळेस एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व करायचं असतं त्यावेळेस काही स्टेप सांगतो, तेवढ्या साध्या लक्षात ठेवायच्या. बघा, फर्स्ट स्टेप लक्षात ठेवायची तुम्हाला की दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं. काय सांगतोय, पहिली स्टेप काय, दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं काय की दिलेला इक्वेशन मधील एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट नेहमी 1 पाहिजे. काय सांगतोय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 पाहिजे. काय सांगतोय, दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशन मधील एक्स स्क्वेअरचा जो व्हेरिएबल असेल त्याचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय पाहिजे, आपल्याला 1 पाहिजे. ओके. हा, आणि तिसरं आता बघा लक्षात, ह्या क्वेश्चन कडे बघितल्याच्या नंतर मी ह्या दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनला a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहू शकतो का रे? ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला एकतर a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? नाही लिहू शकत. रिझन काय? कारण की हा बघा, ही जी थर्ड टर्म आहे हा 20, हा 20 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का रे? नाहीये. मग याला आपण a प्लस बी चा स्क्वेअर किंवा a मायनस बी चा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहू शकत नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं इनकम्प्लीट स्क्वेअरचं झालेलं आहे. ह्या इक्वेशनला आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ही थर्ड टर्म इथं आपल्याला असा नंबर आणायचा आहे की तो कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा काय असला पाहिजे, स्क्वेअर असला पाहिजे. ओके, मग बघा कसं सॉल्व्ह करायचं याला. बघा, पहिलं क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिलेलं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा जनरल फॉर्म मध्ये आहे का, तर आहे. दुसरी स्टेप काय सांगितलेली, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 पाहिजे, आहे का, आहे. मग तिसऱ्यांदा आता इथं ही जी थर्ड टर्म आहे हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का, नाहीये. म्हणजे याला आपण एक तर a प्लस बी चा स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहू शकत नाहीये. मग आता हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट, हा स्क्वेअर निघत नाहीये. म्हणजे याला काय करायचं, कॉन्स्टंट टर्मला कुठं पाठवायचं, RHS ला पाठवा. म्हणजे काय आलं तुमचं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू -20 तिकडे जाऊन काय झाला प्लस. हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर नाही, त्याला म्हणायचं बाबा तू इकडे राहू नको, पलीकडे जा. किंवा थोडक्यात कॉन्स्टंट टर्मला कुठं पाठवायचं तुम्हाला, RHS ला. ओके, मग आता बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20 आलं. मग आता आपल्याला इथे एक अशी थर्ड टर्म फाइंड आउट करायची की ती कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर असली पाहिजे. मग ती थर्ड टर्म कशी फाइंड आउट करायची, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो ध्यानात ठेवायचा. थर्ड टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेटचा काय करायचा आहे तुम्हाला, स्क्वेअर करायचं. मग बघा सॉल्व्ह करा. 1/2 ला 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणतोय मी, असं म्हणत नाही कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, तसं घ्यायचं नाही. काय म्हटलंय, कोएफिशिएंट ऑफ एक्स. मग एक्स चा कोएफिशिएंट कोणी बघा रे, इथं एक्स चा कोएफिशिएंट कोणी, इथं काही नसतो म्हणजे काय असतो 1, म्हणजे काय आला 1 आणि ब्रॅकेटचा काय आला तुमचा स्क्वेअर. मग 1/2 इंटू 1, एकला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते, ते तीच संख्या येते. म्हणजे 1/2 इंटू 1 काय आलं 1/2 आणि इकडे काय आला ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर काय झाला 1 आणि 2 चा स्क्वेअर काय झाला तुमचा 4. म्हणजे तुमची थर्ड टर्म काय आली 1/4. आणि बघा 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे, 1 चा स्क्वेअर कोण आहे 1 आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. म्हणजे आपला परफेक्ट स्क्वेअर नंबर आलाय का नाही. मग थर्ड टर्म आल्याच्या नंतर काय करायचं बाळांनो, की ही थर्ड टर्म आपल्याला दोन्ही साइडला काय करायची, ऍड करून घ्यायची. म्हणून इथं लिहितो मी ऍड. बघा लक्ष द्या इकडं, ऍडिंग
ऍडिंग बोथ साइड 1/4 दोन्ही साईडला 1/4 ऍड करा. मग काय आलं बघा, काय आलेलं तुमचं x² प्लस x प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. आता ह्या एक्सपान्शनला मी a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? आता लक्षात घ्या सर, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्या कधी यूज करायची, तर ही टर्म बघायची. इथं जर प्लस असेल तर a प्लस बी चा स्क्वेअर एक्सपान्शन यूज करा. इथं जर मिडल टर्म जर मायनस असेल तर कोणतं एक्सपान्शन यूज करायचं, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं प्लस आहे तर कोणतं एक्सपान्शन यूज होणार, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग बघा आता इथं एक्सपान्शन, हे कोणाचं एक्सपान्शन झालं रे, x² हा कोणाचा स्क्वेअर आहे, x चा प्लस ही थर्ड टर्म बघायची. मग थर्ड टर्म कोणाचा स्क्वेअर आहे बघा, 1 चा स्क्वेअर काय आला 1 आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2. म्हणजे मी याला लिहू शकतो x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथं याला सॉल्व्ह करा, याच्या खाली काय नसतो म्हणजे काय असतो 1. ज्यावेळेस फ्रॅक्शनचे ऍडिशन करतो बघा, डिनॉमिनेटर सेम आहे का नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 20 इंटू 4 काय आला 80 प्लस 1 इंटू 1 1 प्लस नंतर ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 इंटू 1 काय आला 4. जर तुम्ही याचं एक्सपान्शन केलं तर तुम्हाला हे एक्सपान्शन भेटणार. मग बघा काय आला x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 80 प्लस 1 81 अपॉन काय आला 4. मग आता काय करायचं आपल्याला, तर हा स्क्वेअर काढून टाकायचा. मग स्क्वेअर एखाद्या संख्येचा स्क्वेअर कधी कॅन्सल होत असतो रे, ज्यावेळेस काय लिहायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. म्हणून मी इथं लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्या. काय आलं बघा, अंडर रूट x प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आणि इकडे काय आला अंडर रूट 81 अपॉन काय आला तुमचा 4. मग आता काय होईल, हा स्क्वेअर रूट आणि हा 2 काय झाला कॅन्सल. इकडे रिमेनिंग काय राहिला तुमचा x प्लस 1/2 इज इक्वल टू. मग हा 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9 चा, आणि हा 4 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे 2 चा. आता मला सांगा, आपण याचं स्क्वेअर रूट घेतो म्हणजे याचा अर्थ काय प्लस और मायनस, म्हणजे -9 चा पण वर्ग काय असतोय 81 असतोय, आणि प्लसचा पण काय आला 81, म्हणून आपण प्लस और मायनस घेतो. आता x प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस और मायनस 9/2 आलं. मग एकदा प्लस साईन घ्यायचंय आणि एकदा काय घ्यायचंय मायनस. मग बघा काय आलं, ह्याला लिहू शकतो x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/4. और मध्ये एकदा प्लस घेतलंय आणि आता काय घ्यायचं आपल्याला मायनस, म्हणजे काय आला x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. सॉरी इथं काय यायला पाहिजे आपला 2 यायला पाहिजे. ओके, मग याला सॉल्व्ह करा. हा प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार मायनस. काय आला x इज इक्वल टू 9/2, हा प्लस तिकडे जाऊन मायनस झाला 1/2, आणि इकडे काय आलं बघा ऑर मध्ये x इज इक्वल टू, हा मायनस प्लस आहे तिकडे जाऊन काय झाला मायनस, म्हणजे 9 मायनस 9/2, हा प्लस तिकडे जाऊन मायनस झाला 1/2. बघा याला सॉल्व्ह कसं करता येईल आपल्याला. मग इथं जर बघितलं तर दोन्ही संख्येचा डिनॉमिनेटर सारखा. ज्यावेळेस फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना डिनॉमिनेटर बघायचं, डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. मग इथं सबट्रॅक्शन म्हणजे काय आलं तुमचं x इज इक्वल टू 9 मधून 1 गेला किती उरला तुमचा 8 डिवायडेड बाय 2, आणि ऑर मध्ये इकडे काय आलं बघा x इज इक्वल टू, इथे डिनॉमिनेटर सेम तर इथं कोण आहे तुमचा मायनस आहे, इथं पण कोण आहे मायनस आहे, म्हणजे -9 आणि -1. हे दोन्ही संख्या मायनस असेल तर ऍडिशन करा, 9 + 1 10 आणि मायनसचं साईन द्या मायनस, आणि डिनॉमिनेटर सेम आहे तर तो जशाच तसा लिहा. बघा काय आलं मग तुमचं, याला आता भाग घालून घ्या. 2 चौक 8 तर x इज इक्वल टू किती आला 4, आणि ऑर मध्ये इकडे काय आला 2 × 2 2 पंचे 10, काय आलं तुमचं x इज इक्वल टू -5. म्हणजे हे काय झाले रे आपल्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे काय झालेले रूट झालेले. म्हणून शेवटी इथे एका वाक्यात लिहून घ्यायचंय तुम्हाला 4, -5 आर द
आर द रूट ऑफ quadratic equation. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला बघा. दुसरं क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. हा मायनस आहे का रे, हा 5 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का, नाही. मग काय करायचं, किंवा नेहमी ध्यानात ठेवा, कॉन्स्टंट टर्मला कोणत्या साईडला पाठवायचंय तुम्हाला, RHS ला पाठवायचं, पाठवून घ्या. काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू काय आलं तुमचं 5. मग इथं आपल्याला एक अशी थर्ड टर्म फाइंड आउट करायची की ती कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा काय असली पाहिजे, स्क्वेअर. मग ती थर्ड टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो लिहायचा. थर्ड टर्म इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएबल एक्स आहे तर एक्स, आणि त्याचा काय घ्यायचा तुम्हाला, ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग बघा काय आलं तुमचं आन्सर, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स. एक्सचा कोएफिशिएंट कोणी इथं बघा, एक्सचा कोएफिशिएंट कोणी 2, आणि ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर. हा 2 कॅन्सल झाला, रिमेनिंग कोण राहिला इथं तुमचा 1, तर 1 चा स्क्वेअर काय झाला तुमचा 1. याचा अर्थ तुमची थर्ड टर्म काय आलेली, 1 आलेली. मग 1 चा स्क्वेअर काय असतो, 1च असतो. मग थर्ड टर्म आलेली या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपल्याला ऍड करायची, म्हणून मी इथं लिहितो ऍडिंग बोथ साइड 1. दोन्ही साईडला ऍड करा, काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि इथं 1 ऍड करा दोन्ही साईडला इज इक्वल टू, इकडे काय आला 5 प्लस 1. ओके, मग आता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हे एक्सपान्शन कोणाचं आहे मला सांगा, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग एक्सपान्शनला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिता येईल, a प्लस बी चा स्क्वेअर का a मायनस बी चा स्क्वेअर. तर सगळ्या टर्म प्लस आहेत, तर कोणतं यूज होणार तुमचं, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग पहिली टर्म कोण, एक्स, पहिली टर्म बघायची कोण आहे, एक्स घ्या, आणि लास्टची टर्म बघायची 1 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे, तर 1 चा. ओके, आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1 किती आला 6. मग आता आपल्याला हा स्क्वेअर काढून टाकायचा. आता काय लिहिणार आपण इथं, इकडे लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्या, काय येईल तुमचा आन्सर, अंडर रूट एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आणि इकडे बघा हा 6 कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट आहे का, नाही. म्हणजे काय लिहिता तुम्ही, अंडर रूट 6, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्या. ओके, मग काय आला तुमचा, हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला, इकडे रिमेनिंग कोण राहिलं तुमचं, एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय आला तुमचा अंडर रूट 6. अंडर रूट 6 हे कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट आहे का, नाही. जशाच तसं ठेवा. मग काय घ्यायचं, एकदा हा प्लस और मायनस घ्यायचंय, एकदा एक्स प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 घ्या प्लस, आणि एकदा और मध्ये काय घेतात, एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस अंडर रूट 6. ओके, सॉल्व करा. काल एक्स इज इक्वल टू हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल तुमचा मायनस, म्हणजे अंडर रूट 6 मायनस 1, आणि और मध्ये काय आलं तुमचं इकडं एक्स इज इक्वल टू हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस, तर काय आला हा मायनस रूट 6 जशाच तसा, आणि हा प्लस तिकडे जाऊन काय झाला मायनस. मग याचा अर्थ दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे दोन काय झालेत आपले फॅक्टर, म्हणून शेवटी इथं एका वाक्यात लिहून घ्यायचे, अंडर रूट 6 मायनस 1 मायनस अंडर रूट 6 मायनस 1 आर द रूट ऑफ गिवन इक्वेशन. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून. चला तिसरा प्रश्न, साधे प्रश्न आहेत, लक्ष द्या. इक्वेशन काय दिले बघा आता, m² मायनस 5m इज इक्वल टू मायनस.
चला जनरल फॉर्म मध्ये आहे, कॉन्स्टंट टर्म RHS ला आहे, आपल्याला RHS ला पाठवायची गरज नाही. आणि इथं अशी थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करायची, ते कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा काय असला पाहिजे, स्क्वेअर असला पाहिजे. मग ती थर्ड टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू काय, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ, इथं एम येतो, कोएफिशिएंट ऑफ एम लिहायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा मग काय आलं, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एम. तर इथं एम चा कोएफिशिएंट कोण आहे तुमचा, -5. मायनस आहे, मायनस असेल मायनस घ्या, प्लस असेल प्लस घ्या. शेवटी मायनस संख्येचा स्क्वेअर प्लसच येतो आणि प्लस संख्येचा स्क्वेअर काय येतो, प्लसच येतो. पण घ्या मायनस, काय अडचण नाही. काय तुमचा -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ह्या संख्येच्या डिनॉमिनेटरला काही नसतं म्हणजे 1 असतं. ज्यावेळेस फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस न्यूमरेटर डिनॉमिनेटर -5 इंटू 1 -5, 2 इंटू 1 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, -5 चा स्क्वेअर काय आला तुमचा 25 आणि 4 चा स्क्वेअर काय आला, सॉरी 2 चा स्क्वेअर काय आला तुमचा 4. म्हणजे थर्ड टर्म कोण झाली तुमची 25/4. मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय असतो, प्लसच असतो. मायनस संख्येचा स्क्वेअर नेहमी काय येत असतो, पॉझिटिव्हच येत असतो. आता आपल्याला थर्ड टर्म भेटलेली, मग ही थर्ड टर्म आपल्याला या इक्वेशन मध्ये दोन्ही साईडला काय करायची, ऍड करायची. म्हणून मी इथं लिहितो ऍडिंग 25/4 ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला ऍड करा. काय आपलं m चा स्क्वेअर -5m आणि हा प्लस आहे, प्लस 25/4 इज इक्वल टू, इकडे पण आपल्याला प्लस करावं लागेल, -3 प्लस 25 काय आला तुमचा 4. ओके, याला सॉल्व्ह करायचं आता. बघा मग ह्या एक्सपान्शनला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिता येईल, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिता येईल का a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये लिहिता येईल. तर इथं एक संख्या जर मायनस असेल तर ध्यानात ठेवायचं कोणतं एक्सपान्शन यूज होणार, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा एम स्क्वेअर हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे, एम चा. मायनस मायनस घ्या आणि कॉन्स्टंट टर्म बघायची. आता 25/4 हे कोणत्या संख्याचा स्क्वेअर आहे, 25 कोणाचा आहे 5 चा आणि 4 कोणाचा आहे 2 चा. म्हणजे काय आला m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल. याला सॉल्व्ह करून घ्या, काय आन्सर येतं बघा. याच्या खाली काही नाही म्हणजे 1. आता सांगितलं फ्रॅक्शनची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर बघा आहे का सेम, नाही, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग काय आलं तुमचं 4 इंटू -3 काय आला तुमचा -12, 4 3 12 मायनस आणि 25 1 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर डिनॉमिनेटरचं काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन. 4 1 4. बघा काय आलं तुमचं, इकडे आलेलं आपलं m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, इकडं एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस आहे, सबट्रॅक्शन होणार बरोबर. 25 मधून 12 गेले, किती उरले रे 13 आणि मोठ्या संख्येचं साइन काय आलं तुमचं प्लस आणि इकडं खाली रिमेनिंग जसं तसा तुमचा 4. ओके, मग आता आपल्याला हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे. तर स्क्वेअर काढून टाकण्यासाठी काय लिहिता, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, मग या दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊन काय आला m -5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू √13 काय आला 4. ओके, मग बघा इथं काय आला रे तुमचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाला कॅन्सल, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला. मग इकडे रिमेनिंग कोण राहिला m -5/2. ओके, इज इक्वल टू हा 13 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का, नाही. म्हणजे हा जसा तसा राहिला √13. आणि बघा हा √4 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे 2 चा. हा 4 बाहेर आल्याच्या नंतर किती बाहेर येणार 4 चा 2 येणार, कारण की √4 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे 2 च. मग याला काय घ्यायचं प्लस वर मायनस, नेहमी स्क्वेअर रूट घेतल्यानंतर प्लस वर मायनस घ्यायचं. ओके, मग एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. म्हणजे याचा अर्थ m -5/2 इज इक्वल टू √13/2 आला. एकदा प्लस घेतला, आता काय घ्यायचा मायनस, म्हणजे m -5/2
इज इक्वल टू काय आला तुमचा मायनस √13/2. ओके, मायनस घेतला. मग हा 2 हा 5/2 मायनस तिकडे जाऊन काय होणार प्लस. तर एम इज इक्वल टू काय आलं √13/2 प्लस काय आला तुमचा 5/2. मग इकडे सॉल्व्ह करा. एम इज इक्वल टू हा मायनस आहे तिकडे जाऊन काय होणार प्लस होणार. म्हणजे मायनस √13 डिवायडेड बाय 2 आणि हा मायनसचा तिकडे जाऊन प्लस झाला √5. सॉरी √5 नाही काय आहे फक्त तो 5 अपॉन काय आला तुमचा. मग करा याला सॉल्व्ह काय आलं बघा. ऍडिशन मध्ये फ्रॅक्शन मध्ये दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे तर न्यूमरेटरची ऍडिशन होणार 13 प्लस काय आला 5. छेद सेम आहे तर अंशाची बेरीज करायची म्हणजे √13+5 काय आला √13+5 आणि डिनॉमिनेटर जसे असतात. म्हणजे एम इज इक्वल टू काय आलं √13+5/2 आणि ऑर मध्ये इकडे काय आलं बघा एम इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम जसे असतात आल्या आणि न्यूमरेटरचे काय होणार ऍडिशन असेल तर ऍडिशन करा सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा. मग काय होणार इथं काय आलं तुमचं -√13 प्लस काय आला तुमचा 5. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे हे दोन काय झाले आपले रूट झालेले. ओके, शेवटी इथं एका वाक्यात लिहून घ्यायचं √13+5/2 -√13+5/2 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इक्वेशन काय दिले आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायचं. इक्वेशन दिले आपल्याला 9y² - 12y + 2 इज इक्वल टू काय आलेला आहे तुमचा 0. इथं मायनस आहे का बघा हा मायनसच आहे. ओके, मग काय सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस x² चा कोइफिशियंट नेहमी काय पाहिजे 1. पण इथं y आहे तर y² चा कोइफिशियंट काय पाहिजे 1 आहे का नाही. मग तो कॅन्सल करायचा तर ह्या सर्व दोन्ही साईडला कितीने डिवाइड करावं लागेल आपल्याला 9 ने. न्यूमरेटरचा कॅन्सल करायचा म्हटल्याच्या नंतर डिवाइडच करावं लागणार आहे म्हणून इथं मी लिहितो डिवाइडेड बाय 9 ऑन बोथ साइड साइडला डिवाइड करा. काय इक्वेशन आपलं 9y² - 12y + 2 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू काय आला 0/9. हे टोटल संख्येला डिवायडेड कोणी केलेलं आहे 9. मग याचा अर्थ आपण प्रत्येक संख्येला डिवाइड करू शकतो म्हणजे काय 9y² -12/y डिवायडेड बाय 9 प्लसला प्लस 2 काय आला 9 आणि कोणत्याही संख्येला सॉरी 0 ला कोणत्याही संख्येने जर डिवाइड केलं तर आन्सर काय येतो तुमचं 0. मग काय आलं बघा रे हा 9 कटला हा 9 कटला रिमेनिंग करायला इकडं y² मायनस 3 चौक 12 3 त्रिक 9 काय आला 4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता इथं थर्ड टर्म आहे ही थर्ड टर्म कुठं पाठवायची तुम्हाला RHS ला. काय पाठवतो कारण ही कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का नाही 9 आहे 3 चा पण 2 हा कोणाचा स्क्वेअर आहे नाहीये. मग त्याच्यामुळं काय करायची तर आपल्याला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आणायचा. याचं काही काम नाही तर ह्या कॉन्स्टंट टर्मला RHS ला पाठवायचं. पाठवा काय आला y² - 4/3 y इज इक्वल टू हा प्लस तिकडे जाऊन काय झाला -2/9. मग इथं थर्ड टर्म आणायची तर ती थर्ड टर्म कशी फाइंड आउट करायची तर आपल्याकडे इथं फॉर्म्युला आहे थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ इथं व्हेरिएबल कोणी y तर काय लिहायचा कोइफिशियंट ऑफ y आणि ब्रॅकेटचा काय करायचा तुम्हाला स्क्वेअर. ओके, आता इथं बघा आपण थर्ड टर्म काढू. थर्ड टर्म इज इक्वल टू काय आलं तुमचं 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ y. तर इथं y चा कोइफिशियंट कोण आहे तुमचा -4/3 घ्या -4/3 आणि इथं काय आला ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याला काय करू शकतो मी बघा कॅन्सल होऊ शकतं का तर यस बे एक बे आणि बे दोन्ही 4 तर काय आलं तुमचं इथं -2 इंटू 1 -2 आणि इथं 1 आहे 3 इंटू 1 काय आला 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर.
करा स्क्वेअर. मायनस संख्येचा स्क्वेअर प्लस येतो. 2 चा स्क्वेअर काय आला 4 आणि 3 चा स्क्वेअर काय आला 9. याचा अर्थ थर्ड टर्म काय आली तुमची 4/9. आणि ही थर्ड टर्म आपल्याला काय करायची आहे की ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला ऍड करायची. ओके, म्हणून मी इथे लिहितो ऍडिंग 4/9 एक मिनिट हा. ऍडिंग 4/9 ऑन बोथ साइड. ओके, इक्वेशन काय आहे तुमचं y² मायनस 4/3y प्लस 4/9 हा ऍड करायचा इज इक्वल टू, आणि इकडे RHS ला कोण आहे तुमचा -2/9 प्लस काय आला 4/9. ओके, मग इथं कोणतं एक्सपान्शन, हे एक्सपान्शन कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर का a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर इथं आपण मायनस आहे तो कोणतं एक्सपान्शन यूज करू शकतो a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं बघायचं y² कोणाचा स्क्वेअर आहे तर y चा, मायनस घ्या. आणि 4/9 हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे, 4 कोणाचा आहे 2 चा आणि 9 कोणाचा आहे 3 चा, म्हणजे y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं एक्सपान्शन हे झालं इज इक्वल टू, याला सॉल्व्ह करा. डिनॉमिनेटर सेम आहे तर जशाच तसा, आणि एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे तर काय होणार सबट्रॅक्शन. मग 4 मधून 2 गेले काय उरले तुमचे 2. तर काय आलं तुमचं y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. हा स्क्वेअर कॅन्सल करायचा. स्क्वेअर कसा कॅन्सल करायचा तर काय लिहिता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. म्हणून लिहितो इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय आलं तुमचं टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यात नंतर y मायनस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय घ्या स्क्वेअर रूट 2/9. ओके, मग काय झालं बाळांनो बघा हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होत असतो कॅन्सल. मग काय रिमेनिंग राहिला इकडं y मायनस 2/3 इज इक्वल टू, मग √2 हा कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट आहे का नाही, मग √2 ला √2 जसा असता. आणि मला सांगा √9 हा कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट आहे 3 चं, म्हणजे 9 बाहेर आल्याच्या नंतर त्याचा काय येऊ शकतो 3, आणि नेहमी प्लस वर मायनस घ्यायचं कारण मायनस संख्येचा स्क्वेअर काय असतो प्लसच येतो, म्हणून प्लस वर मायनस घ्यायचं. एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. म्हणून इथं लिहू शकतो मी y मायनस 2/3 इज इक्वल टू √2/3. एकदा प्लस घेतलं आणि आता एकदा काय घ्यायचं तुम्हाला मायनस, म्हणजे काय आलं y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस √2/3. मग याला सॉल्व्ह करा बघा काय आलं y इज इक्वल टू हा मायनस 2/3 दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, तर काय आला इकडं √2/3 आणि हा मायनस तिकडे जाऊन प्लस झाला 2/3. तर काय आलं बघा रे इकडं, याला सॉल्व्ह करूत आपण. काय आलं इकडं तुमचं आता डिनॉमिनेटर सेम आहे तर डिनॉमिनेटर जशाच तसा लिहा आणि या दोघांची ऍडिशन होईल. डिनॉमिनेटर सेम असेल तर जशाच तसा लिहायचं, न्यूमरेटरची ऍडिशन करा, ऍडिशन येतात. काय आलं तुमचं √2 प्लस काय आला 2, आणि इकडं ऑर मध्ये काय लिहिता येईल आपल्याला इकडे काय आला y इज इक्वल टू हा मायनस 2/3 दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार प्लस. इथं काय आलं तुमचं इथं तुमचा मायनस √2/3 आणि हा प्लस झाला 2/3. तर इथं काय होणार डिनॉमिनेटर सेम आहे जशाच तसा लिहा, न्यूमरेटरची ऍडिशन मायनस √2 प्लस 2 म्हणजेच वायचा हा कोऑर्डिनेट आला, इकडे वायचा कोऑर्डिनेट काय आला हा. म्हणजे दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट काय झाले आपले √2 प्लस 2/3 आणि y इज इक्वल टू दुसरा काय झाला मायनस √2 प्लस 2/3. शेवटी इथे वाक्यात लिहून घ्यायचं आपल्याला की √2 प्लस 2/3 आणि मायनस √2 प्लस 2/3 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. चला लिहून घ्या फास्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इक्वेशन काय दिले आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा y² चा कोइफिशियंट 2 आहे, इथं किती असणं गरजेचं 1, म्हणून याला काय करायचं डिवाइड करायचं.
म्हणून इथं लिहितो डिवायडेड बाय 2 ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला डिवाइड करायचं आपल्याला. ओके करा मग. काय आलं 2y² प्लस 9y प्लस 10 डिवायडेड बाय काय आला 2 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 2. याचा अर्थ 2 न मी प्रत्येक टर्मला डिवाइड करू शकतो. मग करा. काय आलं 2y² डिवायडेड बाय 2 प्लस 9y डिवायडेड बाय 2 प्लस 10 डिवायडेड बाय 2 आणि 0 ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर आन्सर काय येतो तुमचं 0च येतं. आता लक्ष द्या. हा 2 कॅन्सल झाला. इकडे कोण उरलं y² प्लस 9/2 y प्लस 2 पंचे 10 5 इज इक्वल टू 0. y² चा कोइफिशियंट 1 आला. आता काय करायचं कॉन्स्टंट टर्मला RHS ला पाठवा. म्हणजे हा 5 ला तिकडे पाठवायचं का, कारण 5 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे का नाही, म्हणून हा कॉन्स्टंट टर्मला RHS ला पाठवा. काय आलं y² प्लस 9/2 y इज इक्वल टू प्लस तिकडे जाऊन काय झाला मायनस. इथं आपल्याला अशी थर्ड टर्म आणायची की ती कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा काय असली पाहिजे वर्ग. ओके मग आता बघा थर्ड टर्म काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, म्हणून मी इथं लिहू शकतो थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ y आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं पुट करा. काय आलं रे तुमचं थर्ड टर्म इज इक्वल टू, इथं आलेलं आहे तुमचं थर्ड टर्म इज इक्वल टू बघा 1/2 कोएफिशिएंट ऑफ काय सांगतो मी तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ y काय 9/2. काय आलेलं तुमचं कोएफिशिएंट ऑफ 9/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याला मी काय लिहू शकतो बघा, याला काय लिहू शकतो 9 × 1 9 आणि 2 × 2 काय आला तुमचा 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. बरोबर. त्यावेळेस फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय लिहिली तुमची थर्ड टर्म. ओके थर्ड टर्म काय लिहिली तुमची बघा 9 चा स्क्वेअर किती झाला 81 आणि 4 चा स्क्वेअर किती झाला तुमचा 60. म्हणजे थर्ड टर्म आली आपल्याला किती आलेली 81/16. आता ही टर्म आपल्याला दोन्ही साइडला ऍड करायची, म्हणून मी इथं लिहू शकतो ऍडिंग 81/16 बोथ साइड. एक मिनिट हा बाळांनो, बोथ साइड करा दोन्ही साइडला. काय आलेलं इक्वेशन y² प्लस 9/2 y प्लस 81/16 इज इक्वल टू काय आला तुमचा, आणि इकडे काय तुमचं -5 प्लस 81 अपॉन काय आला 60. बघा मग ह्या एक्सपान्शनला कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर का a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, सगळे प्लस आहे तर याचा अर्थ a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग बघा y² हा कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे y चा, आणि डायरेक्ट कॉन्स्टंट टर्म बघायची. हा 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9 चा आणि 16 कोणाचा आहे 4 चा, म्हणजे याला लिहू शकतो y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. मग याला सॉल्व्ह करा फ्रॅक्शन मध्ये, याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट. कोणत्याही संख्येच्या डिनॉमिनेटरला काही नसतं म्हणजे 1 असतं. मग याला सॉल्व्ह करा 16/85 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटर सेम नाही 81 × 1 81 डिवायडेड बाय 16 × 1 16 करा. काय आलं y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 - 1 प्लस सबट्रॅक्शन होणार 81 मधून 80 गेले काय उरला 1 आणि काय आलं खाली तुमचं 60. हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे तुम्हाला. तर काय लिहिता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणून लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. चला गॅस स्क्वेअर रूट काय आलं अंडर रूट y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू √1/16. ओके तर काय आला आता इथं लक्ष द्या बाळांनो, हा स्क्वेअर रूट आणि हा 2 कॅन्सल होतो बरोबर. म्हणजे काय रिमेनिंग राहिला तुमचा इथं फक्त आता इथं रिमेनिंग राहिला तुमचा y प्लस 9/4 इज इक्वल टू 1 कोणाचा वर्ग रे
1 कोणाचं स्क्वेअर रूट आहे 1चं आणि 16 कोणाचा आहे 4चा. म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर काय आलं मला सांगा, लक्ष द्या. हा 1 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 1चा आणि हा 16 कोणाचं स्क्वेअर रूट आहे 4चं. म्हणजे काय आलं 1/4. पण इथं काय घ्यायचं प्लस और मायनस. नेहमी काय घ्यायचं इथं प्लस और मायनस. ओके, y ची व्हॅल्यू करायची. एकदा प्लस घ्या आणि एकदा काय घ्या मायनस घ्या. सोपं. तर काय घेतोय y प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4. एकदा प्लस घेतला आता मायनस घेतो. y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. सॉल्व करा. y हा प्लस तिकडे जाऊन काय जाणार मायनस 1/4 मायनस 9/4 आणि इकडे बघा और मध्ये y इज इक्वल टू हा प्लस तिकडे जाऊन काय जाणार मायनस मध्ये म्हणजे मायनस 9 अपॉन काय आला तुमचा 4. करा सॉल्व. डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची सबट्रॅक्शन आहे सबट्रॅक्शन होणार. 9 मधून 1 गेला 8 उरला आणि हा 4 जशाच तसा. ओके, आणि मायनसचं साइन मोठ्या संख्याचं जशाच तसा और इज इक्वल टू इकडे काय आला y इज इक्वल टू. इथे डिनॉमिनेटर सेम आहे जशाच तसा लिहून द्या. मायनस आहे तर काय दोन्ही संख्येत चिन्ह मायनस असेल तर ऍडिशन करून घ्या. 9 + 1 10 आणि मायनसचं साइन देऊन टाका. साधे. मग चला आता याला डिवाइड करून घ्या. काय आन्सर येईल बघा तुमचं. 4 1 4 4 2 y इज इक्वल टू किती आलं -2 आणि और मध्ये इकडे काय आलं रे तुमचा बे 1 बे 2 4 आणि बे 5 10. तर y इज इक्वल टू किती आलं तुमचं -5/2. तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन किंवा रूट काय झालेले आहेत आपले -2, -5/2. ओके, ज्यांना लिहायचं त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला लास्ट क्वेश्चन. काय दिलेला क्वेश्चन बघा. 5x² इज इक्वल टू 4x + 7. जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही. आता काय करायचं आपल्याला तर एका साईडला 0 एस आला पाहिजे पण आपण असाही कॉन्स्टंट कुठे पाठवतो RHS ला. तर बघा याला असं लिहू शकतो का 5x² जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो अगोदर -4x आणि +7 इकडे येऊन काय होईल -7 इज इक्वल टू 0. इथं x² चा कोइफिशियंट किती आहे 5 आहे. हा कोइफिशियंट 5 कॅन्सल करून इथं किती यायला पाहिजे 1. हा कॅन्सल करण्यासाठी कितीने डिवाइड करावं लागेल 5 ने. म्हणून मी इथं लिहितो डिवायडेड बाय 5 बोथ साइड. दोन्ही साइडला 5 ने डिवाइड करतो. काय आलं 5x² -4x -7 इज इक्वल याला डिवाइड करायचं 5 ने. मग इकडे 0 डिवायडेड बाय 5. याचा अर्थ 5 ने प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. 5x² डिवायडेड बाय 5 -4x डिवायडेड बाय 5 -7 डिवायडेड बाय काय आला तुमचा 5 आणि 0 ला कोणत्याही संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर काय येतो तुमचं बाळांनो नेहमी 0च येतं. मग काय झाला हा 5 कॅन्सल झाला. x² -4/5 x आणि -7/5 इज इक्वल टू काय आला 0. आता कॉन्स्टंट टर्म जनरल फॉर्म मध्ये झालं. कॉन्स्टंट टर्मला RHS ला पाठवा. x² चा कोइफिशियंट 1 झालेला आहे तर x² -4/5 x इज इक्वल टू हा मायनस तिकडे जाऊन काय झाला प्लस. तर इथं आपल्याला थर्ड टर्म अशी फाइंड आउट करायची की ती कोणत्या ना कोणत्या तरी संख्येचा स्क्वेअर असली पाहिजे. म्हणून थर्ड टर्म काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला तो लिहितो मी इथं बघा. थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. इथं एक्स दिलेला आहे आणि ब्रॅकेटचा काय घ्यायचा स्क्वेअर. मग बघा काय येतं आन्सर. इथं लिहितो थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 जशाच तसा कोइफिशियंट ऑफ एक्स. तर इथं एक्स चा कोइफिशियंट कोण आहे रे. एक्स चा कोइफिशियंट कोण आहे -4/5 लिहा. -4 काय आला 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय होऊ शकतं कॅन्सल होईल का काही बघा होऊ शकतं. बे 1 बे 2 4 तर काय आलं तुमचा -2 इंटू 1 -2 आणि 5 इंटू 1 काय आला 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे मायनस संख्येचा स्क्वेअर प्लस असतो म्हणजे 2 चा स्क्वेअर काय आला 4 आणि 5 चा स्क्वेअर काय आला तुमचा 25. तर थर्ड टर्म काय आली तुमची 4/25. मग ही थर्ड टर्म आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला ऍड करायची. म्हणून लिहितो इथं मी ऍडिंग 4/25
इथं लिहू शकतो मी ऍडिंग 4/25 बोथ साइड. करा दोन्ही साइडला ऍड. काय आलं तुमचं? इथं बघा इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x सॉरी एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस हे ऍड करा 4/25 आणि RHS ला पण ऍड करायची म्हणजे 7/5 दिलेला आहे प्लस काय आला तुमचा 4/5 4/25. मग एक्सपान्शन कोणाचं आहे, एक संख्या मायनस आहे तर याचा अर्थ एक्सपान्शन कोणाचं झालं, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं बघा कोणाचं एक्सपान्शन, एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, एक्सचा मायनस मायनस असेल मायनस घ्या, तिन्हीपैकी एक टर्म मायनस असेल मायनस घ्यायचा. मग 4 कोणाचा आहे, 2 चा आणि 25 कोणाचा 5 चा. म्हणजे मी लिहू शकतो x मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल. डिनॉमिनेटर सेम नाही सारखे करून घेऊ म्हणजे 7 ला 5 न मल्टिप्लाय करा आणि 5 ला कितीने करा 5 ने प्लस काय आला 4/25. काय आलं 7/5 35 आणि 5/5 25 प्लस काय आला 4/25. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे. डिनॉमिनेटर जशाच तसा लिहून घ्या 25. न्यूमरेटरची ऍडिशन करा 35 प्लस 4 किती आला 39 आणि इकडे जशाच तसा काय आलेला आहे तुमचा x मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा स्क्वेअर काढून टाकायचा तर काय लिहितात टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. म्हणून इथे लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके मग बघा स्क्वेअर रूट लावा दोन्ही साइडला. काय आन्सर येईल तुमचं, अंडर रूट x मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 39 अपॉन काला 25. मग काय आलं बाळांनो बघा हा स्क्वेअर रूट आणि हा 2 काय झाला कॅन्सल झाला. इकडे रिमेनिंग कोण राहिला तुमचा x मायनस 2/5 इज इक्वल टू आणि हा 39 कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे का नाही म्हणून तो जशाच तसा लिहा 39 आणि हा रूट 25 कोणत्या संख्येचा स्क्वेअर रूट आहे तुमचं 5 च 5 आला. पण इथं काय घ्यायचं तुम्हाला प्लस और मायनस म्हणजे मायनस संख्येचाही स्क्वेअर प्लस असतो प्लस संख्येचाही प्लस असतो म्हणून प्लस और मायनस घ्यायचं. एकदा प्लस घ्या आणि एकदा काय घ्या मायनस घ्या म्हणजे काय लिहू शकतो मी इथं x मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 39/5. एकदा प्लस घेतलं आता काय घ्यायचं तुम्हाला मायनस मध्ये, एकदा मायनस मध्ये घेतो ओके एकदा मायनस मध्ये घेतला आता प्लस मध्ये घ्या सॉरी मायनस प्लस मध्ये घेतला आता मायनस मध्ये घ्या तर काय आला x मायनस 2/5 इज इक्वल टू मायनस रूट 39 अपॉन काय आला तुमचा 5. करा सॉल्व याला काय आलं मायनस तिकडे जाऊन काय होणार प्लस तर x इज इक्वल टू रूट 39/5 प्लस 2/5 तर काय आला x इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची ऍडिशन होणार म्हणजे काय आला रूट 39 प्लस 2 अपॉन काय आला 5. डिनॉमिनेटर तसाच तसा लिहायचा. इकडे याला सॉल्व करा और x इज इक्वल टू हा मायनस तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस होणार आहे मायनस रूट 39/5 आणि हा प्लस झाला 2/5. इथे दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे तर काय आलं x इज इक्वल टू काय आला दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे जशाच तसा लिहून घ्या आणि दोघांची ऍडिशन आहे तर ऍडिशन करा म्हणजे मायनस रूट 39 प्लस काय आला तुमचा 2 म्हणजे हे दोन दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे काय झालेले सोल्युशन. ओके बाळांनो ह्या पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.3 हा संपलेला आहे. धन्यवाद.